नमस्कार मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. जे नीट 2 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे व तसेच 6,000 रुपये प्रति महिनासुद्धा विद्यावेतन स्वरूपात त्यांना मिळणार आहे. पुस्तकासाठी वेगळे 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. तर यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कशा पद्धतीची ही योजना आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर यासाठी अटी पाहू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024. प्रशिक्षण कालावधी 24 महिन्यात राहील, म्हणजे 2 वर्ष. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान 75% पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना जे काही 6,000 रुपये एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता प्रति विद्यार्थी 5,000 रुपये जी काही एवढी एक रकमी रक्कम मिळणार आहे. एक रकमी रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बँक अकाउंटसुद्धा आवश्यक राहणार आहे. सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद असल्यास अंतिम निर्णय जे काही संचालक असतील, महासंचालक बार्टी, त्यांना राहतील. तर अशा पद्धतीच्या या प्रशिक्षणासाठी अटी व शर्ती आहेत. अंतिम दिनांक 13 जूनपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. इथे लिंक देण्यात आलेली आहे, jwneetbarti.co.in पब्लिक. या लिंकवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर अशा पद्धतीचे अटी आणि शर्ती होत्या. बाकीची सविस्तर माहिती आता वरती आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई आणि नीट या परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी नीट आणि जे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जे साठी 100 व नीटसाठी 100 जागाकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी जी काही पात्रता आहे, तर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा. उमेदवाराचे शैक्षणिक वर्ष 24-25 यामध्ये इयत्ता 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असावं, म्हणजे बोनाफाईड लागेल तुम्हाला. तसेच इन्कम लिमिट आहे 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र राहील. त्यानंतर अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जे काही प्रमाणपत्र मिळते ते आवश्यक. दिव्यांगासाठी 40% पेक्षा दिव्यांगत्व असल्यास त्याचं प्रमाणपत्र लागेल. महिलांसाठी 30% जागा आहे, अपंगासाठी 5%, अनाथांसाठी 1% अशा पद्धतीने रिझर्वेशनसुद्धा पाहू शकता. तर आणि अंतिम दिनांकसुद्धा देण्यात आलेली आहे 30 जून 2024. त्यानंतर 6,000 रुपये प्रति महिना आणि 5,000 विद्यावेतन स्वरूपात आणि 5,000 रुपये पुस्तक संचाकरिता मिळणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो अपडेट होती. जे कोणी मित्र असतील आपले यासाठी पात्र, त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.